हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आज सगळेजण आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. अवतार बघू शकता, दुपार झालेली आहे, 3 वाजलेत आणि अशाच अवतारात मी आलेली आहे वरती टेरेसवर. कारण आज आहे सतरंजी धुतली आणि इतकी जड आहे ना, खाली दोऱ्यांवर टाकली तर दोऱ्याच तुटतील. ओ तर काय सापडलं? चोर. अच्छा, तर त्याच्यामुळे मी म्हणलं वरती टेरेसवर घालावी वाळत. पण पावसाचा ना, पावसाचा खेळ चालू आहे. बघू शकता तुम्ही, वरनं आभाळ पण आलेलं आहे, सूर्य पण आहे, मध्येच ऊन येते, मध्येच आभाळ येते, पाऊस येतोय. तर माहिती नाही आता ही सतरंजी वाळेल का नाही. हां, थांब जरा 1 मिनटं, मी व्हिडिओ बनवत राहा. तर आता आमचं हे टेरेस गार्डन बघू शकता तुम्ही, किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं रोपं लावलेली आहेत माझ्या नवऱ्याने. आणि तर सगळ्या प्रकारची झाडं आहेत, दाखवेलच तुम्हाला मी अजून जवळून. सगळी झाडं लावलेली. आता मी आहे ना सीताफळाचे बिया घेऊन आले, पण आहे ना एकही कुंडी रिकामी नाही आहे सीताफळाच्या बिया लावायला. तर एवढे सगळे आहेत बघा. आता ते बिया मला वाटतं तुझ्या पप्पांनाच सांगावं लागेल ठेवायला, लावायला. आणि हे बघा, श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात सर्वात आपल्याला जे जास्त लागतं ते म्हणजे बेलाची पानं, म्हणजे बेलाचं झाड आहे. आणि इतकं मस्त झाड आहे ना, ह्याला अजिबात काटे नाही आहे. काही बेलांच्या झाडांना खूप काटे असतात. आमच्या एरियामध्ये आहे इथं शेजारी, तर त्याला भरपूर काटे आहेत. पण हे ना असे म्हणजे एक पण काटा नाही आहे. खूप सुंदर आहे हे बेलाचं झाड. तर आता श्रावण महिन्यात दर सोमवारी मी याचीच बेलाची जी पानं आहेत ना ती वाहणार आहे माझ्या घरातल्या शिवलिंगाला. आणि बाकीची तर झाडं तुम्ही बघू शकता, खूप छान छान. आत्ताच फुलं तोडली देवासाठी. इथं पण आहेत फुलं. इथं कलिंगड आहे बघा, अजून एक कलिंगड आलेलं आहे, ते दाखवते मी तुम्हाला जवळून परत एकदा. हो हा, येते. तर चला, मुलांबरोबर जरा आले होते त्या सतरंजी वाळत घालायच्या निमित्ताने. खूप दिवसातनं आले वरती. इथं आमचं पूर्ण वरती परत एक सेटअप आहे, हे टेरेस गार्डन आहे. हां चला, तर आमची टेरेस गार्डन बघू शकता तुम्ही. एवढी सगळी झाडं लावलेली आहेत. इकडं मस्त अशा संत्री मोसंबी आलेल्या आहेत झाडाला. इकडं छान असं कलिंगड आलेलं आहे बघू शकता. आणि फुलं तर भरपूर आहेत. येणंच होत नाही वरती, रोज की घरातच कामं असतात आणि आज संडे आहे तर त्याच्यामुळे आले बघा. अजून खूप अवतार आहे माझं, तर मी आवरलं पण नाही आहे. आणि मुलं बापली मस्तपैकी इथं तोडतात. आणि आली आहे मी हे घेऊन. हे कशासाठी? तर आम्हाला लावायचं आहे कसले बिया? सीताफळाच्या बिया आम्ही गोळा केल्यात. सीताफळ खाल्लं आणि त्याच्या बिया आहेत ना घेऊन आलोय. आता कुठल्या कुंडीत लावा, कारण एक पण कुंडी रिकामी नाहीये. तर सगळ्या भरल्या. कुठं आहेत का? पण माती नाहीये ना आपल्याकडे. ठीक आहे, आता एखाद्या कुठल्या तरी कुंडीत आम्ही त्या सीताफळाच्या बिया लावतो. बरं ठीक आहे, बघूयात. अगं से दाखव, कुठे आहे? दाखव, वॉटरमेलन दाखव, आपले सगळे फ्रुट्स दाखव. काय काय आहे? हे आहे कलिंगड. हे कुठलं फ्रूट आहे? वॉटरमेलन आले. अजून कुठले फ्रुट्स आलेत दाखव. हे काय आले इथं? काय आले हे? काय? ऑरेंज है ना, संत्री आहेत ना. हे काय आहे? गवती चहा. अजून गवती चहा तू पितो ना रोज. अजून कुठले बाई फ्रुट्स दाखव. सीताफळ. हां, आम्ही आणल्यात आता सीताफळच्या बिया लावायला वरती. आता बघू. तोडायचं नाही बा, फ्लॉवर पप्पासाठी तोडतो. बरं तोड. ते हे पिंक फुलं आहेत ना, ती तोड. पिंक फुलं तोड. त्याला नाही तोडता येणार. तुझी ती नाही ग, ही वाली फोड. जास्त ह्याची सोड. हे काय म्हणतात त्याला? खालनं देठाला पकडायचं, देठाला. तू गोळा कर बाळा, हातामध्ये गोळा कर सगळी. कशाला बिचारायला तोडायचं? फ्लॉवर ह्यांना द्यायचे पप्पाला. हां, छान छान गोळा करून ठेवा एका ठिकाणी, जाताना घेऊन जाऊ आपण. या तर आणले पाहिजे होते पेपर वगैरे काहीतरी. तुझ्या खिशात नाही बसत? मला खिशा नाहीये बाबू, खाली नाही बसायचं. मस्त रिवेंज. वा वा वा, अरे रिवेंज होईल. अरे इथे तुझं पॉकेट. छान छान. दे मम्माच्या, आपण खिशात ठेवू. अरे इकडे मम्मा
माझा खिचा. हा राहू दे. आणि हे आहे बघा बेलाचं झाड. अजिबात काटे नाहीयेत बघा बेलाला ह्या. नाही तर काही काही झाडांना इतके काटे असतात ना मोठे मोठे, पण ह्या बेलाला ना अजिबात काटे नाहीयेत. पूर्ण काटे नसलेलं बेलाचं झाड आहे आमचं. तर बघा अगस्त्याला ना बाहेर एकदम मोकळा सोडला की तो जे सुसाट पळतो ना, तर त्याच्यामुळे मला त्याला घेऊन कुठे पण जायचं, फिरायचं, एकटं त्याला घेऊन जायचं खूप मला नाही रिस्की वाटतं. कारण त्याला ना सांभाळणं खूप अवघड आहे. कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याला पकडावं लागतं. तर असो बघा, हे आमचे वरचे रूम्स आहेत पूर्ण टेरेसवर, म्हणजे टेरेस फ्लॅट्स आहेत हे. आणि इथे बघू शकता तुम्ही, ही जी चेअर आहे ना, ही माझ्या पार्लरची चेअर आहे. 8 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती असेल तर परत एकदा सांगते की माझं पार्लर होतं, तर त्यावेळेला ना मी हेअर कटिंगची चेअर ही घेतली होती. आणि आता ती इतकी खराब झाली होती ना, सानवीने नाही का त्याचं बसायचं जे सीट आहे ते फाडून फाडून पूर्ण त्यातला स्पंज बाहेर काढला होता. खूप अडचण होत होती या चेअरची. घरामध्ये बऱ्याचदा पायाला वगैरे पण लागायची, कारण खाली चाकं नाही आहेत त्याला. तर त्याच्यामुळे म्हणलं की चला ही विकून टाकूयात. आणि माझ्या घराजवळ ना थोडंसं चालत वॉकिंग डिस्टन्सवर हे भंगारवाल्याचं दुकान आहे. तिथं मी एवढी जड चेअर उचलून घेऊन गेले बघा, पण मला इतका पश्चाताप झाला ना की मी काय एवढी उचलून घेऊन गेले चेअर. दारातच भंगारवाले येतात, त्यांच्याकडे भले कमी पैसे मला मिळाले असते, पण त्यांच्याकडे दिले असते तर बरं झालं असतं असं मला वाटलं. तर असं जाऊ दे. बघा 2-3 दिवस झाले सानवीचे पप्पा जे आहेत त्यांच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलेले आहेत, अयोध्या, काशी वगैरे त्या ठिकाणी. तर त्याच्यामुळे ना दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावरच होती. दिवसभर त्यांचं लक्ष देणं त्यांच्याकडे, परत शाळेची तयारी, त्यांचा अभ्यास, स्वयंपाक हे सगळं, आणि त्यांना नाही का म्हणजे क्लासला सोडवणं, शाळेला सोडवणं, आणणं, हे सगळ्याची जबाबदारी ना मला एकटीला पार पडताना ना खूप कसरत झाली. त्यांचे पप्पा असताना कशी थोडीशी मदत होते मला, की सोडवणं, आणणं, कधी कधी जातात ते किंवा लक्ष देतात मुलांकडे. मी जर कधी बाहेर गेले तर मी स्वयंपाक करत असेल तर खेळवतात अगस्त्याला. पण एकटी मी सांभाळत असताना ना मुलं तर इतकी बोर झाली, म्हणजे स्पेशली अगस्त्य. सानवीला काही नाही एवढं, सानवीला वेळ पण नसतो, पण अगस्त्याला खूप बोर झालं त्याचे पप्पा नसल्यामुळे. आणि मला दोघांना मॅनेज करता करता तर नाकी नऊ आले, अक्षरशः रडकुंडीला आलं. कारण ना 2 दिवस तर सुट्ट्या होत्या, सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे दोन्हीमुळे दिवसभर घरी त्यांची भांडणं, मारामाऱ्या, त्याच्यात सानवीला पण शाळेला आणायचं, न्यायचं, सोडवायचं, त्याच्यामध्ये अगस्त्याला घरी एकटं सोडून जायचं. खूप खूप म्हणजे असं टेन्शनची कामं झाली 2-3 दिवसामध्ये. तर त्याच्यामुळे ना म्हणलं जाऊ दे, आता संध्याकाळी त्यांना ना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया बाहेर. तर बाहेर तरी दोन्ही मुलांना कुठे घेऊन जायचं पावसा पाण्याचं गाडीवर, नाही का. तर आमच्याच म्हणजे रोडला ना अशा प्रकारे छान असं खाण्याचं एक स्पॉट आहे, तर तिथे मी त्या दोन्ही मुलांना घेऊन गेले. म्हणलं चला खूप दिवस झालं पाणीपुरी वगैरे खाल्लेली नाही, आता मला वाटतं पाणीपुरी खाऊन ना 6 महिने तरी झाले असतील आरामात, 6 महिन्यापेक्षा पण जास्त. तर सानवीला म्हणलं की चल जाऊयात आपण फिरून येऊ, थोडंसं काहीतरी खाऊन येऊ. तर गेलो, मस्तपैकी रगडापुरी वगैरे घेतली. आणि तिथं बघू शकतो तुम्ही, अगस्त्यनी ना अख्ख्या पूर्ण त्या जो तो ठेला आहे जेवण म्हणजे खाण्याचा, तर सगळे जे स्टूल आहेत ना उचलून पूर्ण लाईनीने मांडत बसला तो. इतकं हसायला येत होतं ना मला, म्हणजे मुलांना ना, लहान मुलांना कुठं काय गेलं खेळायला ना, काय पुरेल हे सांगता येत नाही. आणि अगस्त्य तर तसंच खूप त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, सारखं काही ना काहीतरी उद्योग त्याचे चालू असतात. तर असो, आता मला ना संध्याकाळ झाल्यानंतर त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा असतो. आणि आता बघा सानवीचा अभ्यास घेऊन घेऊन दमले मी अक्षरशः, इतके वर्ष झाले. आणि आता पुन्हा माझं जे चक्र आहे ना ते पूर्ण उलट फिरलेलं आहे. आता अगस्त्यचा अभ्यास घ्यायचा, आता मला परत वेळ आलेली आहे, म्हणजे पुन्हा ABCD पासून मला पुन्हा शिकवावं लागत आहे. इतकं म्हणजे मेहनत करून 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 सानवीला लहानपणापासून A पासून सुरुवात करून आतापर्यंत इतक्या छान लेवल पर्यंत मी तिला आणला आहे अभ्यासाच्या 5वीला. आणि आता परत मला उलट जावं लागत आहे अगस्त्यसाठी. तर मला एवढं बोर होतंय ना, खरं सांगते तुम्हाला. एक तर मला ना अभ्यास करायला खूप हल्ली कंटाळा येतो, म्हणजे आवडतच नाही आता पहिल्यासारखं. तर नेमकं मला ना ह्या मुलांसाठी मला सुद्धा परत रिटर्न जावं लागत आहे आणि अभ्यास परत एकदा चालू करावा लागत आहे. आणि मला खरं आता अगस्त्यचा अभ्यास घ्यायचं खूप बोर होतं, नको वाटतं ते परत ABCD पासून शिकवायचं, कारण ऑलरेडी झालंय माझं आता ते करून सानवीच्या वेळेचं. आता परत करायचं, पण काही आपल्याकडे पर्याय नाही बघा. 2 मुलांचा निर्णय आपण घेतला आणि दोन्ही मुलांसाठी तेवढा वेळ आणि तेवढा डेडिकेशन देणं आपलं काम आहे. त्यांनी आपल्याला निवडले, आता आपली वेळ आहे की त्यांना छान असं वाढवणं, योग्य संस्कार करणं, योग्य शिक्षण देणं. तर त्याच्यामुळे काही पर्याय नाही, आता हे करावंच लागणार आहे. आणि दोन्ही मुलांच्या योग्य वाढीसाठी, योग्य त्यांना वेळ देता यावा, त्यासाठीच मी जॉबमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आणि हे जी सगळी काही फेज आहे ना ती मी एन्जॉय करते, असं पण नाहीये की मी वैतागली आहे वगैरे मुलांमुळे, अजिबात नाही. उलट मी माझ्यासाठी सुद्धा आता छान असा वेळ देऊ शकते, मुलांसाठी छान असा वेळ देऊ शकते. या सगळ्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि जे काही आता हे चालू आहे ना, हे आय एम एन्जॉईंग इट. खूप खूप छान वाटतं मला मुलांबरोबर परत एकदा ह्या सगळा वेळ मनमोकळेपणाने घालवताना. एंजिल, तू पण हात कर असा. Went up the hill, to fetch a pail of water. Jack fell down
आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:45 आणि मी आत्ता काय करते माहिती आहे तुम्हाला? मेहंदी काढत आहे. उद्या आहे नागपंचमी आणि म्हटलं की नागपंचमीचं मेहंदी काढायचं माझ्या काही एवढं डोक्यात नव्हतं. पण मम्मीशी सहज बोलता बोलता मम्मी म्हणाली की आज नागपंचमी म्हणजे उद्या नागपंचमी आहे, तर त्याच्या निमित्त आद्विका तिला मेहंदी काढणार आहे. तर माझ्या पण डोक्यात आलं की चला माझ्याकडे एक कोन होता मेहंदीचा, तर आपण पण काढावी आणि चालू केलं. म्हटलं की थोडीशीच काढायची फक्त नावाला, पण काढता 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 काढत बसले आता आणि 12:45 झालं, झोपायचं आहे खरं. आणि ही मेहंदी माहिती तुम्हाला मी किती वर्षांनी काढते? जवळजवळ मला वाटतं 5-1 वर्षांनी तर काढत असेल आरामात. काढलीच नाही मी मेहंदी किती वर्ष झाले आता आणि आता फायनली एवढी काढली आहे. आता एक 5 मिनिटात ही बोटं कंप्लीट करते आणि जाऊन झोपते. खूप झोप आली आहे आणि आता सकाळी लवकर उठायचे. परत उद्या सोमवार, मुलांची शाळा. बघू शकता इथं कपडे वगैरे इस्त्री करून ठेवलेली आहे दोघांची. सगळं बॅगा वगैरे चेक करून भरून वगैरे ठेवल्या आहेत. भाजी निवडून ठेवली उद्याच्या सकाळच्या डब्याची. सगळी तयारी करता करता बघा मला 12:30 झाले आणि आता 5-10 मिनिटं झाली ही मेहंदी काढते आहे. लाईट गेल्यामुळं घरात पूर्ण अंधार आहे. बारका बल्ब चालू आहे त्याच्यावर मेहंदी काढत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा. रात्रीची 1 वाजता शुभेच्छा देते तुम्हाला. तर चला, दिवसभराची धावपळ, दगदग, दोन्ही मुलांची जबाबदारी हे सगळं झाल्यानंतर रात्रीचा जो वेळ असतो ना, कधी कधी बघा मी माझ्यासाठी अशा प्रकारे काढत असते. आणि त्याच्यात जर सणवार आले ना तर मात्र माझी खूप पंचायत होते. म्हणजे हे सगळं घरातलं करता करता, मुलांचं करता करता, परत त्या सणाचं पण जर काम आलं ना की मला खरंच नको वाटतं. पण काही आपल्याकडे पर्याय नसतो, कारण बेसिक ज्या गोष्टी आहे, भले आपण खूप मोठ्या प्रमाणात जरी सणाचं नाही काही करू शकलो, देवाचं नाही काही करू शकलो, तरी बेसिक ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला करणं भागच असतं. त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या मी करत असते आणि त्यात मला आनंद पण वाटतो. तर असो बघा, आता फिनिशिंग येतं मेहंदीचा अजिबात बघू नका, कारण हातच बसलेला नाहीये. मलाच माझा विश्वास बसत नाही की माझे मेहंदीचे 2-2 क्लासेस झालेले आहेत. अरेबिक मेहंदी, साधी मेहंदी. खूप पहिली मी मेहंदी वगैरे काढण्यात एक्सपर्ट होते, रांगोळी काढण्यात एक्सपर्ट होते. पण आता ना बघा, हाताची जर एकदा सवय मोडली ना की ती म्हणजे सवय मोडूनच जाते. तसं झालेलं आहे माझं. अजिबात हाताला आता वळण राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे रांगोळीची प्रॅक्टिस नाहीये, मेहंदीची प्रॅक्टिस नाहीये. त्यामुळे ना जमेल तसं नॉर्मली आपला हात लाल व्हावा याच्यासाठी मी ती मेहंदी काढली होती. आणि बघू शकता तुम्ही इथं काहीतरी भंगार आपली काढलेली आहे. पण खूप दिवसांनी काढली ना मेहंदी, मला खूप छान वाटलं. कारण ना बघा, मेहंदी लावून बसलं ना की मग मुलांचं कोण करायचं, किंवा रात्रीची जरी झोपताना लावली ना तरी बघा त्यांच्या अंगावर सारखं टाकावं लागतं, वळवळ करतात मुलं, त्यांना नीट परत झोपवावं लागतं. तर अशा प्रकारे रात्रभर सुद्धा माझी काही ना काहीतरी म्हणजे जागरण चालूच असतात. तर सोडा, आता असं हे लाईफ आपलं चालूच राहणार आहे. एक आई म्हटल्यानंतर आपलं हे असंच बिझी रुटीन चालू राहणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि असेच आपले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक जरूर करा बरं का. तर चला मित्रमैत्रिणींनो, काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.